गणेशचार्वाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत। परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मर्तसंजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधावे। यकीर्त्या पठनेन सर्वदिशा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकृक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतान् देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण ग्रंथराज दासबोधावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 15वा समास 4। पृथ्वीपासून झाले झाडे झाडापासून होती लाकडे लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीच होय श्रीराम। पृथ्वीपासून काय निर्माण झालं तर पृथ्वीपासून नाना प्रकारच्या वृक्षांची उत्पत्ती झाली, नाना प्रकारची झाडं निर्माण झाली। ही झाडं जेव्हा वाढून जातात त्यावेळेला ह्याच लाकडाचे तुकडे तुकडे केले जातात आणि इंधन म्हणून ती लाकडं वापरली जातात। पृथ्वीपासून झाली झाडे झाडापासून होती लाकडे लाकडे भस्मन पुढे पृथ्वीच होय श्रीराम। मग अशी ही लाकडं जाळली गेल्यानंतर त्याची पुन्हा काय होते, पुन्हा त्याचं भस्मच होतं आणि ते पुन्हा पृथ्वीमध्ये मिळून जातं। म्हणजे पृथ्वीतनंच निर्माण झाले आणि शेवटी पृथ्वीमध्येच नाहीचं झालं। मातीवर चढणे एक नवा थरांती असं म्हणले। पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस पापा होती वाळून कुजून मागुती पृथ्वीच होय श्रीराम। या पृथ्वीतनं नाना प्रकारच्या वेली तयार होतात। त्या वेली झाडाचा आश्रय घेऊन मोठ्या होतात, पुन्हा वेली वाढून जातात आणि पुन्हा जमिनीमध्ये त्या पडतात आणि त्याची पुन्हा मातीच होऊन जाते। पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस फापा होती वाळून कुजून माग होती पृथ्वीच होय श्रीराम। ते वेल पुन्हा जमिनीवर पडली की ती वाळून जाते कुजून जाते पुन्हा त्याची मातीच होते। नाना धान्यांची नाना अन्ने मनुष्य करते भोजने नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय श्रीराम। या पृथ्वीतनं अनेक प्रकारची धान्य तयार होतात। मनुष्य असो जनावर असो पक्षी असो ही धान्य खातात आणि ही धान्य खाल्ल्यानंतर पुन्हा त्याचे कशात रूपांतर होतं, विष्ठेमध्ये रूपांतर होतं।
ती विष्ठा पुन्हा मातीत मिसळून जाते, म्हणजे पृथ्वीतनं निर्माण झालं पुन्हा पृथ्वीवरतीच गेलं. दाना धान्याची अन्ने मनुष्य करते भोजने, नाना विष्ठा नाना वमने पृथ्वीच होय श्रीराम. नाना पक्षादिकी भक्षले तरी पुढे तैसे झाले, वाढून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी श्रीराम. ती विष्ठा वाढून जाते, पुन्हा त्याची मातीच होते. मनुष्य मरता जाय का, क्रिमी भस्म का मृतिका, ईशा गाया पडतियाने का पुढे पृथ्वी श्रीराम. आता माणसंही त्यातनं निर्माण झालेली आहेत, म्हणजे धान्य खाऊन त्याच्यातलं जे ओझ माणसाच्या शरीरात निर्माण झाले त्याच्यापासून प्रजोत्पत्ती होते. मग अशी जी माणसं या पृथ्वीत निर्माण होणारी धान्य खाऊन आणि मग पुढे त्यांना प्रजोत्पत्ती होते, अशी माणसं मेल्यानंतर यांचं काय होतं की जमिनीमध्ये पुरलं तर त्यांच्या शरीरामध्ये नाना प्रकारच्या कृमी निर्माण होतात आणि पुन्हा त्याची पुन्हा मातीच होऊन जाते. जाळलं तर त्याचं भस्म होतं आणि पुन्हा ते मातीमध्येच मिसळून जातं. कुठे जंगलामध्ये पडलेलं असलं, कोणी त्याला अग्नी दिलेला नसला, पुरलेले नसेल तरी सुद्धा किड्यामुंगे खातात, पुन्हा त्याच्या कृमीमध्ये रूपांतर होतं, पुन्हा ते मातीच होऊन जातं. म्हणजे शरीर कसं जरी पडलं, म्हणजे त्याला अग्नी दिला काय, जमिनीत पुरलं काय आणि किडा मुंग्याने शरीर खाल्लं काय, पुन्हा त्याचं रूपांतर मातीतच होऊन जातं. नाना तृणे पदार्थ कुजते पुढे त्यांची होय माती, नाना किडे मरून जाते पुढे पृथ्वी श्रीराम. नाना प्रकारची तृण आहेत, गवत आहे. आता काही वेळेला महापूर येतो बघा, आणि महापूर आल्यानंतर ती सगळी शेतच्या शेत हे पाण्याखाली जातात, ते धान्य सगळं कुजून जातं आणि कुजून गेलं तर पुन्हा त्याचं रूपांतर कशात होत आहे, मातीतच होत आहे. नाना प्रकारचे किडे मरून जातात, त्याचं रूपांतर पुन्हा मातीतच होत आहे. पुढे पृथ्वी श्रीराम. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून फार कोणास आहे श्रीराम. अशा अनेक प्रकारचे 184 योनी आहेत. त्याला पृथ्वीशिवाय दुसरा थारा नाही, म्हणजे ठिकाण नाही. थारा म्हणजे ठिकाण. झाड पाले आणि तृण पशु भक्षिता होते शेण, खात मूत भस्म मिळवून पुन्हा पृथ्वी श्रीराम. नाना प्रकारचे झाडं आहेत, पाला आहेत, गवत आहे, हे पशुपक्षी खातात, पुन्हा त्यांचं रूपांतर त्यांना मूत्र होतं म्हणा किंवा शेण खाली पडतं म्हणा, त्याची पुन्हा मातीच होऊन जाते. उत्पत्ती स्थिती संहारते ते पृथ्वीच मिळून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम. उत्पत्ती आहे, स्थिती आणि संहार आहे, म्हणजे या पृथ्वीवरच जन्म आहे, या पृथ्वीवरतीच जीव वाढतो आणि अंती पुन्हा ह्या पृथ्वीतच विलीन होऊन जातो. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुळशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. उत्पत्ती स्थिती संहाराते ते पृथ्वीच मिळून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी श्रीराम. निर्माण झालं, काही काळ पृथ्वीवर वास्तव्य केलं, पुन्हा त्याचं मातीतच रूपांतर होऊन जातं. नाना बीजांच्या राशी विरढून लागती गगनाशी, पुढे शेवटी पृथ्वीशी मिळून जाते श्रीराम. अनेक प्रकारच्या वनस्पती उंच 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 वाढतात, पण पुन्हा त्याचं रूपांतर मातीतच होऊन जातं. नाना बीजांच्या राशी विरढून लागते आकाशाचे, पुढे शेवटी पृथ्वीशी. विरढून म्हणजे वाढून पुन्हा शेवटी पृथ्वीशी मिळून जाते श्रीराम. नाना धातू लोक नाना धातू पुरती बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसेच आहे श्रीराम. लोक नाना प्रकारची धातूच्या वस्तू जमिनीमध्ये पुरून ठेवतात, कालांतराने पुन्हा त्याचं मातीमध्येच रूपांतर होऊन जातं. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होते पाषाण, महाअग्नी संगे भस्म पृथ्वीच होय श्रीराम. आता हे सगळे विघटन होऊन मातीत जे काही सोन्याचे अंश गेलेले असतात, पुन्हा त्या मातीतनं सुवर्ण निर्माण होतं. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होते पाषाण, महाअग्नी संगे भस्म पृथ्वीच होय श्रीराम. पुन्हा त्याचं काहींचे दगड होतात.
काहींचं पुन्हा सोन्यामध्ये नाना प्रकारच्या धातूमध्ये रूपांतर होतं आणि पुन्हा त्याचं भस्म झालं की पुन्हा पृथ्वीच. सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी. सुवर्णाचं जर होतं, जर काढले जाते, जरीच्या साड्या आपण म्हणतो आणि पुन्हा सुद्धा कालांतराने ते कुजून जातं आणि पुन्हा ते मातीमध्ये मिळून जातं. पृथ्वीपासून धातू निपजते, अग्निसंगे रस होती, तया रसाचे होय जगती कठीण रूपे. श्रीराम, पृथ्वीमधून नाना प्रकारचे धातू निर्माण होतात आणि अग्नीच्या संगाने त्याचं कठीण अशा पृथ्वीमध्ये रूपांतर होऊन जातं. नाना जळाशी गंधी सुटे, ते पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. श्रीराम, नाना प्रकारचे पाणी आहे, त्याला सुंदर असा गंध येतो. आता बघा, पहिल्यांदाच पाऊस आला की त्याचा गंध सुंदर येतो. पाणी तयार होतं, जलाशय तयार होतात आणि कालांतराने जलाशय नाहीसे होऊन जातात, पुन्हा पृथ्वीच. पत्रे पुष्पे फळे ते नाना जीव खाऊन जाते, ते जीव मरता जगते नेमस्त होय. श्रीराम, अनेक प्रकारची पानं आहेत, पुष्प आहेत, फळं आहेत, ते खाणारे जीव पण आहेत, पशुपक्षी आहेत, पण तेही शेवटी जीव मरून जातात. त्याची पुन्हा पृथ्वीचं रूप आहे. जितका काही झाला आकार, तितक्याच पृथ्वीचा आधार होती जाते प्राणी मात्र शेवट पृथ्वी. श्रीराम, जेवढं काही आकाराला आलंय त्याचं रूपांतर पुन्हा पृथ्वीमध्येच होऊन जातं. जितका काही झाला आकार, तितक्याच पृथ्वीचा आधार होती जाते प्राणी मात्र शेवट पृथ्वी. श्रीराम, जेवढं काही निर्माण झालेलं आहे त्याला आधार पृथ्वीचा आहे आणि अंत्य ते पृथ्वीतच मिळून जातं. ते हे किती म्हणून सांगावे. समर्थ म्हणतात, अशा प्रकारची किती उदाहरणं द्यावी की जे जे काही आकाराला आलं ते पुन्हा पृथ्वीतच मिळून जातं, नाश पावतं. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघे जाडावे, खांजणे भाजणीचे समजावे, मूळ तैसे. श्रीराम, हे किती म्हणून सांगावं. नाना प्रकारचे मातीची भांडी तयार केली जातात. आधी मातीचं आहे, भांडी तयार झाली तरी मातीचं आहे आणि ते भांडं फुटून गेल्यानंतर पुन्हा मातीतच रूपांतर होतं. तर हे निर्माण कसं होतं आणि नाश कसं पावतं हे जाणणं म्हणजे विवेक म्हणलेलं आहे. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपेच विराले, अग्नियोगे भस्म झाले म्हणून या. श्रीराम, पाणी गोठून म्हणजे पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे पृथ्वी कशापासून निर्माण झाली असं विचार केलं म्हणजे आपलं जे जे काही निर्माण होतं ते पुन्हा पृथ्वीत मिळून जातं, हे करायचं. पण ही पृथ्वी कुणापासून झाली असा ज्या वेळेला आपण विवेक म्हणजे विचार करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की ही पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली. पुन्हा ही पृथ्वी ज्या पाण्यापासून निर्माण झाली त्या पाण्यामध्येच मिसळून जाते. पुन्हा आपीच विराली, अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. श्रीराम, अग्नीच्या योगाने ही पृथ्वी भस्म होऊन जाते, पुन्हा पाण्यामध्ये मिसळून जाते. आप झाले तिच्यापासून पुढे तेजे घेतले, रोधून रोखून शोषून ते तेजे झाले वायूचेने, पुढे वायू झडपणे. आता ही पृथ्वी पाण्यापासून झाली, पाणी कुणापासून झालं, तेजापासून निर्माण झाले. ते पाणी पुन्हा तेज शोषून घेतं. तेजापासूनच निर्माण झालेलं पाणी पुन्हा तेज त्याला शोषून घेतं. म्हणजे पाण्याची काय होती, वाफ तयार होते. आप झाले तेजापासून पुढे तेजे घेतले, शोषून ते तेज झाले वायूचेने, पुढे वायू झडपे. श्रीराम, वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीत विराला, ऐसे खांजणे भांजणीला बरे पहा. श्रीराम, वायू निर्माण झाला कुठून, हा म्हणले आकाशापासून निर्माण झाला. मग वायू पुन्हा कशात मिळून जाणार, आकाशात. मग याला खांजणी भांजणी म्हणतात. म्हणजे सारासार विचार आहे, कशापासून निर्माण झालं आणि कशात मिसळून जाणार आहे, याला खांजणी भांजणी म्हणतात. ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा. श्रीराम, म्हणजे हे सगळं मागे सांगितलं उदाहरण. मातीपासूनच भांडं तयार झालंय, पुन्हा ते भांडं मातीतच मिसळून जातं. म्हणजे कशापासून निर्मिती आणि कशात मिळून जातं ह्या एकंदर विचाराला खांजणी भांजणीचा विचार असं म्हणतात. ऐसे खांजणे भांजणीला बरे पहा. श्रीराम, जे जे जेथे निर्माण होते तेथे तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाना नाश पावते. श्रीराम,
जे जे ज्यापासून निर्माण झालं त्याच्यामध्येच ते विलीन होऊन जातं. अशा रीतीने ही पंचमहाभूत एकमेकापासून निर्माण झाले आणि पुन्हा ते एकमेकांमध्ये मिसळून नाहीशी झाले. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागते निमाले, पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते श्रीराम. भूत म्हणजे काय? निर्माण झालं आणि नाश पावलं, त्याला भूत म्हणलेलं आहे. पुन्हा शिल्लक राहतं ते परब्रह्म आहे. ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी नाना ज्या जीवनाना होणे घडे श्राम. असं हे परब्रह्म जोपर्यंत माणसाने जाणलं नाही तोपर्यंत त्याचा 184चा फेरा चुकला नाही. ते ब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी नाना जीवनाना होणे घडे. मग त्याला या 184 योनीमध्ये फिरून यावं लागतं. जोपर्यंत त्याला परब्रह्म कळत नाही तोपर्यंत हा जन्म मृत्यूचा फेरा सुरूच राहतो. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळाचं नाही मूळ बरे पहा श्रीराम. जडाचं मूळ कशात आहे? चंचनामध्ये. आणि चंचनाचं मूळ आहे निश्चळ, आणि त्या निश्चळाला कुठलं मूळच नाही आहे. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, पक्षातीत संचले परब्रह्म ते श्रीराम. पूर्वपक्ष म्हणजे काय काय झालं ते सांगितलं जातं आणि कशापासून झालं ते सांगितलं जातं आणि कशामध्ये विलीन होतं ते हे सांगितलं जातं. पक्षातीत जे संचले परब्रह्म ते श्रीराम. ते परब्रह्म आहे. ते कुठनं कशापासून निर्माण होत नाही, कशात विलीन होऊन जात नाही. ते स्वतः आहे तसंच राहतं. सदा संचला येतना जात काही. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेशी वाढावे, विचारे विण सेनावे, त्याची मूर्खपण श्रीराम. हे प्रचितीने म्हणजे अभ्यासाने जाणावं, आपल्याला त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुणेशी वाढावे, आणि विचार करून मनामध्ये त्याची पक्की गाठ बांधावी, म्हणजे मनामध्ये तो विचार पक्का करावा. विचारे विणसिनावे, त्याची मूर्खपण श्रीराम. जर ज्याने कोणी विचार केला नाही तो नुसतं डोकं खाजवत बसेल, हे कसं झालं ते कसं झालं. अरे विचार कर म्हणजे तुला कळेल. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म काही चेताला, उगाच करतो कल्पना मायेमध्ये श्रीराम. ज्ञानी मनुष्य तो भीतीने दडपून जातो, भिडेने दडपतो. म्हणजे ज्ञानी मनुष्य आहे, त्याला असं वाटतं मला सगळं कळलं. लोकाला विचारायची भीड वाटते. अरे घाबरून कसं चालेल बाबा, तुला अजून पूर्ण कळलेलं नाही म्हणजे अजून तू विद्यार्थीच आहे. मला सगळं कळलं असं म्हणून अर्धवट ज्ञानाचं काही कामाचं नाही. ज्ञानी माणसाला शरण जायलाच पाहिजे. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म. त्याला मग निश्चळ परब्रह्म कसं कळणार? आपल्याला कळलं हे सगळं, आता ह्याच्या पुढं काही शिकायचं शिल्लक राहिलं नाही असं ज्याला वाटतं त्याचं अजून शिक्षण अपुरंच आहे. जोपर्यंत परब्रह्म म्हणजे काय कळत नाही तोपर्यंत ज्ञान घेतच राहायला पाहिजे. निशेष माया निशेष नसते, पुढे स्थिती कशी उरली, विचक्षणे विवरली पाहिजे सोय. ही जी माया ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं, ही मूळ माया कशी निर्माण झाली इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि ही मूळ माया नाहीशी झाली म्हणजे ज्ञानाने नाहीशी झाल्यानंतर मग शिल्लक काय राहिलंय तर ते परब्रह्म आहे. माया निशेष नसली, पुढे स्थिती कशी उरली, विचक्षणे विवरली पाहिजे सोय श्रीराम. निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदन, वाच्यांश हे विज्ञान कैसे जाणावे श्रीराम. निशेष मायेचे निरसन, ही माया नाहीशी झाली. नाहीशी झाली म्हणजे ज्ञानाने नाहीशी झाली. कळलं हे सगळं नाशिवंत, हे कळलं. आणि हे नाशिवंत कशापासून झालंय ते कळलं, ते परब्रह्मही कळलं. निशेष मायेचे निरसन होता त्याला आत्मनिवेदन म्हटलंय. जाणणे आपणाचं आपण या नावावर ज्ञान. होता आत्मनिवेदन, वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्राम. ते वाच्यांश नाही याचा अर्थ काय, जिथे वाचेचं कामच नाही, यतो वाचो निवर्तन. ते ज्या परब्रह्माचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही म्हणून तिथं वाच्यांश संपला. वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे श्रीराम. ते अनुभवानेच जाणता येतं, समजून सांगता येत नाही. त्या जसजसं तुम्ही अभ्यास करत जाल तसतशी कोडी उलगडत जाते.
लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहिजे पहावे श्रीराम. तो असं म्हणतोय, तो तसं म्हणतोय, असं लोक काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवावा. पण आपण जाऊन ते प्रत्यक्ष तसं आहे का नाही हे पाहावं, आणि मग त्याला ते कळतं की बरोबर आहे. त्यांनी सांगितलं ना ते बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं बरोबर आहे केव्हा? तू स्वतः ते पाहिलंस का बाबा? मग तुला स्वतःला ज्या वेळेला अनुभव येईल त्यावेळेला ते खरं आहे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला. जो लोकांच्या नुसत्या शब्दावर विश्वास ठेवत राहिला तर तो अनुमानानेच तो सांगतो तेच खरं आहे असं अनुमानानेच त्याला खरं वाटत राहणार. पण प्रत्यक्ष आपण त्याचा सखोल अभ्यास केला की मग आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणजे हे ज्ञान अनुभवजन्य ज्ञान पाहिजे, त्यावेळेला ते खरं ज्ञान आहे. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पाहावे श्राम. इथे श्रीदास बुधे कृषी समाधे शाश्वत ब्रह्मनिर्गुण नाम समाज चतुर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस वाणावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज साधके पाहावे सावकाश. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्यास कारण प्रत्यय पाहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा, कर्तात्मा तेथेचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून हे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व काय मनुष्याच्या. ईशाप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तर तो समुद्रात उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच, भ्रमू नये भ्रमे जगदीश्वर्यानुप्रवेश. सकळ केले श्रीराम. इति श्रीदास बोधे कृषीवा देवी ब्रह्मनिर्गुण नाम समाजशम. श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला. श्रुती शास्त्र ग्रंथ गीता, साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभवचा केला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. 20 दशकीचा अनुभव जो पाये. नित्यनेम विवरिता सोय ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लागे.
कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोध. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ.